जागेसाठी पार्थ पवार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। तर प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती आणि त्या जागी आता निवडणूक होणार आहे। दरम्यान राज्यसभेच्या एका जागेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे। 13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर 25 जूनला मतदान आणि मतमोजणी होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता पार्थ पवार यांना ही संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल? राज्यसभेच्या एका जागेसाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे। निश्चितच कारजी, आता ही जी निवडणूक आहे, मागच्या वेळेस प्रफुल्ल पटेल हा अचानक उमेदवार देण्यात आला होता आणि तेव्हा सुद्धा पार्थ पवार जे अजित पवार यांची चिरंजीव आहे त्यांचं नाव चर्चेत होतं। आता सुद्धा ज्यावेळेस 25 जूनला ही निवडणूक होणार आहे, एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे आणि ही जागा जी आहे ती अजितदादा कोट्यात यांची असल्याने पार्थ पवार यांच्या नावाची जास्तीत जास्त चर्चा आहे। त्या संदर्भात त्यांनी कायदेशीर कागदपत्रांची चाचपणी सुद्धा सुरू केलेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सुनील, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो राज्यसभेसाठी आता पार्थ पवार यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, त्यामुळे आता पार्थ पवारांना संधी मिळते का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।